टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पिंपरी चिंचवडमध्ये परतीचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो। आज एक वेगळा अनुभव जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांना जो आहे तो अनुभवायला मिळणार आहे। कारणही तसंच आहे, पिंपरी चिंचवड मार्गे आता ही पालखी जी आहे ती आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात जी आहे ती आता जाणार आहे। संत तुकाराम महाराजांचं 375वे वैकुंठगमन सोहळा असेल, त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींचं 750वा जन्म दिन वर्ष सोहळा जो असेल त्याचं औचित्य जे आहे ते साधत आता ही पालखी जी आहे ती आता पिंपरी चिंचवड शहरातून आळंदीकडे जे आहे ते आपल्याला जाताना एकूणच पाहायला मिळते। तब्बल 17 वर्षांनी जे आहे ते आता हा योग आल्यामुळे अनेक वारकरी जे आहेत ते आता आळंदी नगरीत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी जे आहे ते आता मोठी गर्दी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। संध्याकाळी 7च्या सुमारास हा पालखी सोहळा जो आहे तो संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात जो आहे तो आता प्रस्थान जाऊन थांबणार आहे। कॅमेरामन अभिजित समीरंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।